नमस्कार नमस्कार. घे भरारी मला पंख मिळाले याच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी श्रेया बुगडे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मला असं वाटतं की जिथे भरारी घेण्याची उमेद असेल तिथे योग्य ते बळ मिळतंच आणि पंख मिळतातच. घे भरारी मला पंख मिळाले या आपल्या मोहिमेद्वारे आपण एक्झॅक्टली तेच करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांची ओळख करून देते. राहुल पापड, भारताच्या सर्वात मोठ्या कुल्फी चेन म्हणजेच लाडाची कुल्फीचे फाउंडर. विशाल चोळसकर सर, संतकृपा महिला गृहोद्योग हँडमेड मसालेचे मॅनेजिंग डिरेक्टर, ज्यांनी महाराष्ट्राची ग्रामीण खाद्य संस्कृती जपली, जोपासली आणि वाढवली. अनघा घैसास, सौदामिनी हँडलूम्स आणि सौदामिनी एथनिक्सच्या फाउंडर मेंबर. आणि आज आपल्या बरोबर एक विशेष अतिथी आहेत डॉक्टर कल्याणी मांडके, मांडके हिअरिंग सर्व्हिसेसच्या संचालिका. मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये. सगळ्यात आधी बोलूया आजच्या आपल्या पहिल्या उद्योजिका ताईंना. नमस्कार, माझं नाव सौ कल्पना निलेश माळी. माझ्या बचत गटाचं नाव आहे समर्थ महिला स्वयंसहाय्यता समूह, तालुका मान, जिल्हा सातारा. आणि आता आपण माझी व्यवसायाची जर्नीची सुरुवात झालेली आहे, ही कशा पद्धतीने झाली आहे ही एका क्लिपच्या माध्यमातून पाहूयात. जेव्हा ह्या व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा इव्हन म्हणजे जी लोक ज्यांनी मला ॲज अ टीचर म्हणून पाहिलं होतं, एक कॉलेजवर टीचिंग करणारी, ते म्हणायला लागले की अगं हे तू असलं काय करतेस, म्हणजे तेलकट कपडे वगैरे हे बघून म्हणजे खूप सगळ्यांना वेगळं वाटत होतं की काहीतरीच करते असं. आता माझ्या व्यवसायामध्ये माझ्या सासूबाई पण इथं दिवसभर असतात, ज्यामध्ये काउंटरला तरी बसून असतात किंवा इकडे तिकडे लक्ष असतं त्यांचं पूर्ण. आणि सासरे गावाला असतात, शेती वगैरे बघतात, पण येऊन जाऊन असतात, त्यांचीही मदत होत असते. आणि माझे मिस्टर तर असतातच, म्हणजे आता इथंपर्यंत की त्यांचं नेट कॅफे जे आहे ते त्यांनी चालवायला दिलंय, कारण इकडचे व्याप जास्त वाढलेत आणि ते फुल टाइम आता इकडे असतात. कोरोना या काळामध्ये फक्त खाद्यपदार्थ निर्मिती हाच व्यवसाय चालू होते. त्याच्यामुळे मला असं माझ्या मिसेसनं जो चालू केलेला व्यवसाय आहे त्याच्यामुळं कदाचित आम्ही 1-2 वर्ष आम्ही जिवंत राहिलो किंवा खाण्यासाठी आम्हाला 4 पैसे आम्ही कमवू शकलो. गेले 5 वर्षापासून मी या व्यवसायामध्ये आहे. आपल्याकडे लाकडी घाण्यावरचे शेंगदाणा, करडई, सूर्यफूल, खोबरे, तीळ, बदाम, मोहरी आणि जवस अशा 8 प्रकारच्या तेलांचं उत्पादन केलं जातं. म्हणजे आता सगळं जे आम्ही करतोय ना ते मॅन्युअली आहे आणि म्हणजे कमी प्रोडक्शन होतं. म्हणजे इव्हन मला मार्केटिंगला जरी सोर्स मिळाला तरी पण मी माझ्या मशीन वाढवणं हाच एक पर्याय आहे, कारण लो RPM मशीन आहेत. एकतर शिफ्ट मध्ये जास्त एक्स्ट्रा शिफ्ट मध्ये काम करणं, अदरवाइज मशीन वाढवणं, हे दोन पर्याय आहेत. शिवाय ऑटोमायझेशन करणं बिझनेस मध्ये. म्हणजे आता सगळं मॅन्युअल केलं जातंय. बॉटल पॅकिंग करताना ते सेट व्हायला तेल ठेवावं लागतं, मग ते सेट झाल्यानंतर ते मग पॅक करायचं. मग ते फिल्टर जर असेल तर फिल्टर मशीनरी असेल तर आज जरी मी घाणा गाळला तरी लगेच थोड्या वेळात फिल्टर करून मी त्याचं पॅकिंग करू शकतो. तुम्हाला असं का सुचलं की लाकडी घाण्यावरचं तेल हाच व्यवसाय निवडावा? कारण हे तर हेल्दी प्रोडक्ट आहे आणि आजकाल काळाची गरज आहे. कारण आपण जे केमिकल युक्त बाजारामध्ये बघतोय त्याच्यामुळे आजकाल जे भयंकर आजार आहेत, अगदी कॅन्सर असेल, BP असेल, शुगर असेल, असे मेजर प्रॉब्लेम आहेत, त्याची सुरुवातच मुळात आहारातून जे केमिकल घेतलं जातं त्याच्यामुळे होते. आणि मी म्हणजे सुरुवात म्हणजे म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे, तसं थोडंसं माझ्या बाबतीमध्ये झालं. जेव्हा जॉब सोडायचा तर मी काय करावं ह्याच्या शोधात असताना मला असं वेगळं काहीतरी करायचं होतं. आणि सर मला सांगायला अभिमान वाटेल की माझ्या मानखटाव दुष्काळी भाग आहे, मानखटाव तालुक्यामध्ये माझं हे पहिलं युनिट आहे. आता सर फॅक्टरी आउटलेट एक आहे आणि आम्ही जे सर महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून स्टॉल्स वगैरे लावतो ना, त्याच्या माध्यमातून डिस्ट्रीब्युटर्स भेटलेले आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये मी त्यांना पाठवते आपले प्रोडक्ट आणि ते तिथे डिस्ट्रीब्यूट करतात. आणि काही शॉप्सला ऑर्गॅनिक शॉप्स वगैरे आहेत त्यांच्याकडेही जातं. म्हणजे आणि ONDC हा एक गव्हर्नमेंटचा प्लॅटफॉर्म आहे ई-कॉमर्सचा, तर त्याच्या माध्यमातूनही माझं सेल चांगला होतोय. आणि आता नुकतंच आपल्या उमेदवरतीही उमेद मार्ट सुरू झाले, तिथंही माझे प्रोडक्ट लॉन्च झाले. तुमचा गेल्या वर्षीचा सेल आणि या वर्षीचा सेल
यामध्ये थोडीशी सेल कमी झाला, याचं कारण सांगू शकाल का? कारण असं झालं सर, आता थोडी इन्व्हेस्टमेंट कमी पडलेली आमची ह्यावेळी. बरं. स्टार्टच मुळात झालं होतं लोन घेऊन, तर कोरोना नंतर जे मेजर प्रॉब्लेम आले होते त्याच्यामुळे थोडंसं इन्व्हेस्टमेंटला आम्ही कमी पडलो आणि मार्केटिंगलाही कमी पडलो. कारण सोशल मीडिया मार्केटिंग ही करायचं असेल तर पहिलं फायनान्शियल कंडिशन व्यवस्थित असली पाहिजे, ते पॉसिबल नव्हतं. मग स्टॉल्स वगैरे याच्या माध्यमातूनच मार्केटिंग होत होतं. उलट सोशल मीडिया हे असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त जाहिरात करता येते. करायचंच आहे, परंतु कसं म्हणजे आता नाही, रॉ मटेरियल वगैरे ह्याच्यामध्ये जास्त आता इन्व्हेस्ट करतो. हे राहिलं तुमच्याकडनं. नाही कराय म्हणजे अशा स्थितीत राहिलं म्हणजे समजतंय की हा खूप सोर्स चांगला आहे मार्केटिंगसाठी. तुमच्याकडे याच्याकरता टेक्निकल सपोर्ट नाहीये का? हा, टेक्निकल सपोर्ट म्हणजे नाही. काय नाहीये, माणसं नाहीये की ज्यांना हे कळतं? माणसं आहेत, पण कसं तेवढा आम्ही इन्व्हेस्ट लगेच करू शकत नाही. म्हणजे आता रॉ मटेरियल आणि ब्रँडिंग पॅकेजिंग ह्याच्यावरच खर्च एवढा सुरू आहे. पण मी तेच परत सांगते, आजकाल आता मी माझं पुण्यातलं उदाहरण देते. आम्ही कोथरूडला राहतो, तिथं 2 ते 3 लाकडी घाण्याचे सेंटर्स आहेत आणि बरेचसे लोक तिथे जाऊन रांगा लावून लाकडी घाण्याचं तेल घेतात. म्हणजे लोकांच्या आता अवेअरनेस आहे, थोडस पोचायला तुम्ही कमी पडताय. एक तर मी 8 प्रकारची तैलं घेतली. 8ही प्रकारला तेवढाच उठाव आहे का आता आपण 4 प्रॉडक्ट्स प्रति जास्त लक्ष केंद्रित केलं तर का आता जेवढा तुम्ही म्हणजे व्हरायटी आणणार आहात तेवढं तुमचं रॉ मटेरियल आणि ह्याच्यातलीच इन्व्हेस्टमेंट खूप जास्त होत जाते. 8 प्रकारची तेल आहेत, मग त्यांचे गुणधर्म, फायदे, तोटे ह्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. त्याच्याशिवाय कोणीतरी येऊन अमुक एक तेल द्या असं म्हणणार नाहीये. आणि जाहिराती ही हा खर्च न वाटता ही गुंतवणूक म्हणूनच बघा. पहिला व्यवसाय किंवा व्यवसायातली इन्व्हेस्टमेंट म्हणलं की थोडीच करू, सुरुवात हळू करू, तुटून पडलं पाहिजे. मला असं वाटतं की व्यवसाय जर तुम्ही उभा केला, व्यवसाय मोठा झाला, हे सगळं एका दिवसात मिळवू शकतो आपण. ज्या गोष्टीची गरज आहे आपण तिथंच मागे पडलोय. हा फोकस महत्वाचा. मानकेताईंनी सांगितलं की जी प्रोसेस आहे त्याचे जे व्हिडिओ आहेत आम्ही किती शुद्ध करतो तर ह्याचे व्हिडिओ तयार झाले पाहिजे. एक PDF चांगली झाली पाहिजे की हे तेलाचे गुणधर्म काय आहेत, कुठलं तेल कुठल्या काळात वापरावं. मला वाटतं सगळे तेल सगळ्याच ह्याच्यात वापरत नाही. उन्हाळ्याची तेल काही वेगळी आहेत, पावसाळ्याची वेगळी आहेत. कुणाला मला हा मेसेज द्यायचा आहे, मुलांकरता तर कोणती भाषा पाहिजे, स्त्रियांना द्यायचा आहे तर कोणत्या प्रकारच्या भाषेत सांगितलं पाहिजे, आजी आजोबा गटाकरता आहे, एक सगळ्यांना चालत नाही. त्यामुळे प्रत्येकाकरता एक वेगळा मेसेज आपल्याला तयार करायचा आहे. ही विचारांची प्रक्रिया आहे. की तुम्ही कुठेही जात असताना किंवा स्वतःशीचा विचार करत असताना ठरवा, हा मुद्दा मी 4 वेगवेगळ्या वयोगटांना कसा समजावून सांगेन. दिवसाला किती प्रोडक्शन होतं एकंदर? 120 किलो तेलाचं प्रोडक्शन होतं डेली. 3 मशिनरी आहे. बरं, मग आता जेव्हा तुम्ही नवीन मशिनरी घेतात 120 वरनं किती पुढे जाणार आहात तुम्ही? डेली म्हणजे आता नवीन ज्या मशिनरी आहेत ना त्या म्हणजे अर्ध्या पाऊण तासाला 50 किलो शेंगदाणा एका वेळी म्हणजे सीड्स गाळू शकतात. कल्पनाताई, तुमचा प्रकल्प एकदम छान आणि त्यातली जी तुमची धाडस आहे म्हणजे उत्पादनही वाढवायचंय आणि लोकांपर्यंत पोहोचायचंय आणि वेगळ्या माध्यमातून तुम्ही हे काम करतायत, आम्हाला चौघांनाही खूप आवडलं. आणि आम्ही सगळ्यांनी चर्चा करून असं ठरवलं SBI फाउंडेशन यांच्यातर्फे तुम्हाला आम्ही 7 लाख रुपयेचा अर्थसहाय्य मान्य करत आहोत. धन्यवाद. सौदामिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट. आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देते. या कल्पनाताई, अभिनंदन तुमचं एकतर. थँक्यू. ज्युरीनी पण तुम्हाला जे योग्य मार्गदर्शन द्यायला हवं ते दिलेलं आहे. खरं तर आपण खूप भाग्यवान आहोत की या टप्प्यावरती व्यवसायाच्या तुम्हाला अशी ही सगळी अनुभवी मंडळी भेटली आहेत, बरोबर? तर माझ्याकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत आणि अर्थातच उमेद तुमच्या पाठीशी असंच कायम उभं आहे. उंच उंच तुम्ही भरारी घ्या. पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. ओळख करून घेणार आहोत आपल्या पुढच्या उद्योजिका ताईंची, ज्या आलेल्या आहेत जगात भारी परभणीहून. नमस्कार.
माझं नाव शबाना पाशिमा सय्यद, राहणार कोदरी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. माझ्या समूहाचं नाव बिस्मिल्ला स्वयंसहायता समूह, यामध्ये मी सदस्य आहे. तसेच उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, यामध्ये मी CRP म्हणून कार्यरत आहे. माझा व्यवसायाचा प्रवास आपण ह्या क्लिपमध्ये बघू शकतो. माझं 2003 लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मला 2004 मुलगी झाली. मुलगी का झाली म्हणून मला सोडून दिलं. मी आईवडिलाकडे येऊन आईवडिलाकडे मी राहत होते. ते सपोर्ट घेऊन मी पुढे गेले. ते म्हणले जा बेटा, तू तुझा व्यवसाय सुरुवात कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत. त्याच पैशाने माझ्या मुलीचा आज एअर होस्टेसचा कोर्स मी पूर्ण केला. त्यामध्ये मला खूप अडचणी आल्या. त्या अडचणीला मी मात देऊन मी पुढे आले. सगळ्या जणीनं बाहेर निघावं असं मला अपेक्षा आहे. अशा 10 शाबाना बाहेर निघावं, हे मी जितकं मी सहन केलंय, हे सगळ्या महिलेनं पण बाहेर येऊन आपले मनोगत व्यक्त करावं. जे मला नाव ठेवत होते ते लोक मला आज उदाहरण देतात की शाबानासारखं कमव, तिच्यासारखं हो. असे खूप जणांना मी मदत केली त्याला की बाबा चला मी स्वतः सोबत येते, तुम्हाला माल भरून देते. त्याला पण सपोर्ट केला. आज माझ्या सगळ्या महिला म्हणतात की तुमच्यामुळे आम्ही पण बाहेर आला. आम्हाला पण माहित नव्हतं हे काय आहे, काय कसं आहे. तुम्हाला बघून आम्हाला पण प्रेरणा भेटली. आपल्याकडे मुलगी झाल्यानंतर तिचा आणि पत्नीचा स्वीकार न करता तिला दूर करणं आत्ताच्याही काळात हे अजून आहे. हे ऐकल्यावर खूप वाईट वाटलं आणि रागही आला. परंतु त्याच्यातही जिद्दीने तुम्ही त्याच्यावर मात करून पुढे जाताय, हे खूप आनंदाची गोष्ट आहे. तुमची मुलगी एअर होस्टेस होतीये ना? पुण्यातच आहे आता. ट्रेनिंग चालू आहे? ट्रेनिंग झाली. बर. पण म्हणजे तिला ऑलरेडी पंख तुम्ही दिलेले आहेत? हो सर. हा, आणि आता तुम्हाला पंख मिळवण्याकरता तुम्ही इथे आलात. तुम्ही तुमच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही सिंधुताई सपकाळांचा प्रेरणा घेऊन काम करता. हो सर. मला सिंधुताई सपकाळ का वाटतंय की बाबा मी रोजच्या मीटिंग मध्ये जाते, तिचं म्हाताऱ्या हे ते बाया बघतात, ते मला नाही बघू वाटत. त्याच्यामुळे वाटते मला आश्रम घालायचा. आता इथून पुढे माझ्या मुलीचं झालं सगळं, आता मी दुसऱ्यासाठी जगायचं. ज्वेलरी सर, माझ्याकडे कपड्याचं दुकान आहे, स्टेशनरी आहे, बांगड्याचं आहे, पण ज्वेलरी पण खुली. आता साडी घेतल्यानंतर ज्वेलरी घेणारच, हे पक्क होतं. त्याच्यामुळे ज्वेलरी पासून सुरुवात केली. अशी सुरुवात केली की फक्त 1200 रुपयापासून सुरुवात केली. तुम्ही कुठे? हा, गाव जाते सर. आजूबाजू खेडे, जत्रा, बाजार सगळं घेऊन बाजारामध्ये जाते. तुम्ही असं शहरात जरा एक्झिबिशन होतात सर, त्याची पण तयारी आता चालू आहे की माझा मॉल व्हावा. व्हेरी गुड. मॉल व्हावा, त्याच्यामुळे मी एका जागेमध्ये सगळं काही भेटावं मला असं अपेक्षा आहे. या उमेदच्या माध्यमातून या कार्यक्रमात काही महिला आल्या होत्या मागच्या एपिसोड मध्ये की त्या स्वतः हँडक्राफ्ट ज्वेलरी बनवतात. तर त्यांना तुम्ही ताकद देऊ शकला तर तुम्ही हैदराबादहून आणण्यापेक्षा हा असं काय कोऑर्डिनेट करता येते का, एकमेकांशी कनेक्ट होता येते का? बघा, व्यवसायाचा एक पार्ट असतो, म्हणजे एक तर मॅन्युफॅक्चरिंग करणे आणि तो विकणे, हे नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. त्याच्यामुळे जो बनवतोय त्याला जर विकणारी ताकद दिली तर दोघंही चांगल्या पद्धतीने जगतात. त्यामुळे तसा एक आम्ही विचार करतो आणि तुम्हाला काय रक्कम द्यायची आहे त्याचं थोडंसं आम्ही डिसिजन घेतो आणि निर्णय घेतो. तुम्ही आता जे काम करताय त्या सगळ्या कामाचा विचार करता तुम्ही स्वतः जे ज्वेलरी बनवत असतात आणि त्याच्याबरोबर बनवण्याकरता काही वाढवलं असतं तर गोष्ट वेगळी. नुकतंच शोरूम चालू करणं, दुकान चालू करणं हा केवळ उद्देश इकडनं वस्तू आणून तिकडे विकणं हा असू शकत नाही. तरीही तुम्ही तुमची सगळी धडपड आणि जे काही इतके वर्ष तुम्ही कष्ट केलेत त्या सगळ्याचा विचार करून SBI फाउंडेशन कडनं तुम्हाला 3 लाखाची मदत देण्याचं ठरलेलं आहे. आणि हे नुसतं आणून विकायचं नाही, याच्यापुढे तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये काही शिका, वाढवा, कॉन्ट्रीब्युट करा, इतर बायकांनाही त्याच्याबरोबर मदत मिळवते. आज तुम्ही नुसती विक्रेती आहात तसं न होता तुम्ही एक उत्पादक म्हणून आणि अशाही त्याचं नाव होणार. त्यामुळे पुढच्या 10 वर्षाचा रस्ता तुमचा असा राहिला पाहिजे, त्या दृष्टीने विचार करा. हो. 14 हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट.
आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले घे. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेटते. आता भेटणार आहोत आपल्या उद्योजिका ताईंना, ज्या आलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरहून. बघूयात मग त्यांची काय गोष्ट आहे. नमस्कार, मी कालिंदी प्रवीण जाधव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आली आहे. माझा व्यवसाय समर्थ बट्टी आटा आणि समर्थ इन्स्टंट पीठ. यापुढील प्रवास माझा हे व्हिडिओ क्लिप आहे. आपल्याला मला म्हणायला लागल्या डाळबट्टी पीक काय विकायची गोष्ट आहे का, ते कोणी घेईल का, पण मला असं वाटायचं की आपण करायला काय हरकत आहे. मी 5 किलो मिस्टरांना म्हटलं मला असं असं करायचंय. आम्ही दोघं, आमच्याकडे शाईन गाडी होती, 2 बॅगा बांधायचो, 50 किलो माल गाडीला घ्यायचो, मध्ये एक ते समोर एक. आमचं असं ध्येय होतं, रोज नवीन दुकानं करायचो. आणि आमचं एक टार्गेट होतं, शेवटचा 1 किलोचा पुडा संपेपर्यंत आम्ही घरीच येत नव्हतो. डोर टू डोर म्हणजे दुकान. ज्यावेळेस मी इथून निघायचे त्यावेळेस मला फक्त किराणा दुकानं दिसायची. मला साडीची दुकान दिसत नव्हती ना सोनारची दिसत नव्हती. ज्यावेळेस मी मार्केटिंग करायची फक्त मॉल, किराणा दुकान, बस छोटंसं दुकान. कधी कधी असं अनुभव यायचा की म्हणजे अक्षरशः ते लोक असं पुढा बघायचे, पुढून मागून त्यांचे पूर्ण कस्टमर उसर मला बोलायला चान्सेस, कारण कोण उभं करणार नाही ना आपल्याला, आपण त्यांच्याकडं विकायला आलेलो आहे. मग पूर्ण गिऱ्हाईक संपूस तर मी बाहेर उभे राहायचे. पण एक होतं, मी युट्यूबवर ऐकायचे की बिझनेस जर करायचा असेल, मारोड्यांचा पण एक सल्ला होता की डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असली तर आपण सक्सेस होऊ. मी 5 किलोपासून सुरुवात केली होती. मग मार्केटिंग स्वतः केली. माझ्या मिस्टरांनी मी प्रत्येक दुकान, प्रत्येक गल्ली, छोटं दुकान, मोठं दुकान, मॉल आणि दिसेल त्याला माउथ पब्लिसिटी, माझ्या पर्समध्ये माझे प्रोडक्ट कायम असतात. माझ्या प्रोडक्टचा असा आहे सर, जो प्युअर गहू आहे त्या गहू मी वापरते, राशनचा गहू याच्यात वापरत नाही. आणि दुसरी गोष्ट, ढोकळा जो बनतो त्यात उडदाची डाळ वापरली जाते की जेणेकरून लहान मुलं उडदाची डाळ पौष्टिक आहे ती खात नाही. माझ्या ढोकळ्यामध्ये ती वापरली जाते. कुठल्याही ढोकळ्या पिठात उडदाची डाळ वापरत नाही. त्या ढोकळ्याने म्हातारी माणसं किंवा मुलं यांची हाडं बळकट होतात आणि पौष्टिक असल्यामुळे त्यांना ते चांगलं आहे. आजकाल फक्त सगळे पैसा कमायला बसलेले, पण माझी अशी इच्छा आहे की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो. म्हणून सर मला आता याच्यामध्ये कस्टमरकडून अशी मागणी आहे की माझ्या प्रोडक्टची त्यांना टेस्ट आवडलेली आहे. त्यांना असं वाटतं की मी यामध्येच आणखीन दलिया, जी भरड आहे, ह्या अशा वस्तू यात आणल्या पाहिजे. सर मी आता सध्या जे करत होते आतापर्यंत माझं जे टर्नओव्हर वाढलेलं आहे, 5 किलोची सुरुवात ते आता 200 किलो रोज जातं. ते माझं एक घर आणि दुसरं घर ह्याच्यात माझं चाललेलं. आणि गिरणी आणखी 3ऱ्या घरात. लोक सल्ले देतात ना की युनिट उभं करा, 4 चाकी गाडी घ्या. मी हे नाही, मी आधी मार्केट बनवलं आणि मग माझं प्रोडक्शन वाढवलं. आता माझं कालच मी इकडे आल्यावर माझं 1000 स्क्वेअर फूटचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आता जे एक गिरणी होती, एक बँड सिलर होतं, जे आम्ही चौघी करायचो, आता माझं ते काम भरपूर पटीने वाढणार आहे. आणि माझी अशी इच्छा आहे, जे चितळे बंधू, नॉरसूप, राम बंधू यांचे जसे बॅनर आणि यांचे जसे आउटलेट आहे, तसे माझा व्यवसाय नक्कीच होतील. ताईचा मला एक व्हिडिओ मध्ये एक शब्द छान वाटला की शेवट संपेपर्यंत घरी यायचं नाही. नाही सर, हाच मुद्दा माणसाला मोठा व्यावसायिक बनवतो. म्हणजे हे दिवस मीही पाहिले, तिथं बसलेले सगळ्यांनीच पाहिले. त्याचा अर्थ असा आहे सर, मी माहेरी पण राहिले नाही झाले 4 वर्ष. आई वडिलांना पण म्हणजे वेळ लागल्यासारखं फिरतीये आणि मुली छोट्या आहे माझ्या. माझ्या आयुष्यात स्ट्रगल असं बिलकुल नाही, फक्त माझ्या लेकरांनी वेळ देऊ शकत नाही, हाच माझा स्ट्रगल आहे. पण एक सांगू का, आई म्हणून मुलांना मोठेपणी तुमचा खूप अभिमान वाटेल. माझी मोठी मुलगी ना मॅडम, मला आताच म्हणते माझी आयडल माझी आई आहे. काय आहे याच्यामध्ये, हल्ली आपली इतकी मुलं बाहेरच्या देशात जातात, तर तेच त्यांना माझं- हे थालीपीठ माझं आणि हे ते सगळं पण इच्छा आहे मॅडम. आता राज्याच्या बाहेर जाणार आहे मी, पण मला भारतात आणि भारताच्या बाहेर जिथे भारतीय आहे त्यांना पीठ खायला द्यायचंय. जे जे तुमच्याकडे इन्स्टंट मिक्सेस काय आहेत का अजून? आमच्याकडचा हा मुख्य पदार्थ आहे सर. 8 दिवसातून एकदा तर एकाच्या घरी बनतो. कोणता? डाळबाटी. डाळबट्टी. तुम्ही इन्स्टंट मिक्सेस वर पण फोकस करा जर तुम्ही बाहेरच्या देशात जायचा विचार करताय. तर तिथे वेळ नाहीये आणि या गोष्टी अवेलेबल होत नाहीत. 2 मिनिटात 5 मिनिटात तयार होणारे पदार्थ
हे त्याच्यासोबत जरा डेव्हलप करता आले तर विचार करा. नक्कीच. मला कायम असं वाटतं की साऊथ इंडियन प्रोडक्ट किंवा इडली म्हणू आपण, की कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत मिळते. हो का तर त्यांनी त्यांचं ब्रँडिंग केलं, ती सोप्या पद्धतीने दिली तुम्ही. तर असे काही जे ब्रँड आहेत फूडमध्ये, ज्यांचे स्नॅक सेंटरचे चेन आहेत, हो तर त्यांच्याशी मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने टाईप करू शकतो आणि तुम्हाला चांगली मदत करू शकतो. आणि महत्वाचं की लोगो, हो. परत लोगो आणि पॅकेजिंग. आपल्या प्रोडक्ट बघितलं की पहिलं प्रोडक्ट दिसलं पाहिजे, नंतर त्याचा कलर दिसला पाहिजे. तर मी तुम्हाला आता सगळ्यांनाच, मला असं वाटतंय सगळ्यांना रिडिझाईन करून लोगो मी तुम्हाला देतो. आणि माझी मदत तीच राहील की तुम्हाला चांगल्या चांगल्या स्नॅक सेंटर जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचून तुमची टाईप करून देणं ही माझी जबाबदारी असं मला वाटतंय. मला पुण्यामध्ये जे वेगवेगळे ब्रँड्स आहेत की ज्या दुकानांमध्ये अशा सगळ्या वस्तू मिळतात, वेगवेगळे उत्पादनं, असे काही खूप महत्वाचे ब्रँड्स आहेत, त्यांची मी तुमच्याशी जोडून नक्की तुम्हाला देईन आणि मला नक्कीच. खात्री आहे त्याचा खूप फायदा होईल. माझ्याकडे स्वतःची काही पिठं म्हणजे फ्लोअर वगैरे आहेत सगळ्या, पण तरी सुद्धा मी तुम्हाला त्यातले काही प्रोडक्ट जे माझ्याकडे नाहीत ते मी तुमचे चालू करतो, स्टोअर मध्ये विक्रीला ठेवतो. माझ्याकडून तुम्हाला घे भरारी या निमित्तानं मी तुम्हाला एक छोटीशी माझ्याकडून तुम्हाला मदत होईल थँक्यू नक्कीच. सर. तुमच्या पंखांना जी आम्हाला भरारी द्यायची आहे त्याच्यावर आम्ही थोडंसं चर्चा करतो. थँक्यू. तुमची मेहनत आणि तुमचे कष्ट आणि तुमची चिकाटी आणि व्हिजन याच्या एक बळावरतीच आणि ह्या जोरावरतीच आम्ही एक डिसिजन घेतलाय SBI फाउंडेशन कडून. तुम्हाला ह्या प्रोजेक्टसाठी, तुमच्या व्यवसायासाठी 7 लाख रुपये देत आहोत. धन्यवाद सर. सौदामिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट. आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले जो. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देते. या कालिंदी ताई, खूप खूप शुभेच्छा, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन तुमचं. थँक्यू. कसं वाटतंय? खूप छान. छान वाटतंय. आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की हे जे तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचं मॉल बनवायचं ना, त्याच्या ब्रँड अँबॅसेडरसाठी तुम्हाला मलाच घ्यावं लागेल. धन्यवाद. ऑलवेज. कधी स्वागत आहे मॅडम तुमचं. नाही, मला असं वाटतं की तुमच्या प्रोडक्टचे ब्रँड अँबॅसेडर तुम्हीच आहात. असाच तुमचा मोठा 5, 10, 50 मजली मॉल होऊ दे आणि खूप 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 त्याला दे, अशा आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत कालिंदीताई. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. येस. मंडळी, SBI फाउंडेशन आणि उमेद यांच्या सहकार्याने घे भरारी मला पंख मिळाले ह्या कार्यक्रमामध्ये आपण असेच पुढे जात राहणार आहोत. आणि जसं मी नेहमी सांगते की आमच्या उमेद परिवारातील ह्या ज्या सगळ्या ताई आहेत त्यांचे प्रोडक्ट्स तुम्हाला उमेदच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती म्हणजेच umedmart.com वरती उपलब्ध आहेत. त्याचा नक्की नक्की तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्या. तर मंडळी, आता आपण भेटणार आहोत घे भरारी मला पंख मिळालेच्या पुढच्या भागामध्ये. प्रायोजक SBI फाउंडेशन, ब्रॉडकास्ट पार्टनर TV9 मराठी, रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी. पाहायला विसरू नका घे भरारी मला पंख मिळाले दुपारी 4:15 वाजता फक्त TV9 मराठीवर.